देवेंद्रजी म्हणे आमची भूमिका या ठिकाणी मी पत्रकार बांधवांसमोर या ठिकाणी स्पष्ट करतो की पुन्हा आपल्या सर्वांच्या माध्यमातून मागणी करत आहे जोपर्यंत हे सर्व पक्षीय नेते एकत्रित येत नाही आणि जाहीर करत नाही की मराठा समाजाला या ठिकाणी ओबीसी मधून आरक्षण द्यावं म्हणून आज या मराठा आरक्षणाचा फक्त राजकीय फायदा या ठिकाणी उचलला जातोय। देवेंद्रजी सोबत चर्चा करताना ते पण सांगितलं की देवेंद्रजी या महाराष्ट्रात शरद पवार साहेब हे 4 वेळेस मुख्यमंत्री राहिले, खरे मराठा आरक्षणाचे जर मारेकरी कोण असाल तर शरद पवार साहेब आहे। देवेंद्रजी तुम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर 13% आरक्षण दिलं, सारथी दिली, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ दिलं, पण देवेंद्रजी आज महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटायला पाहिजे। तुमची पक्षाची भूमिका आहे ती स्पष्ट करा। त्यांनी मला या ठिकाणी सांगितलं की मी मीडिया समोर काय बोलायचं ते भाजपची काय भूमिका आहे ती या ठिकाणी मी स्पष्ट करतो। आता मला सांगा त्या दिवशी आम्ही कुठे गेलो मातोश्रीवरती काय सांगितलं का हे आले भाजपचे, आता आम्ही कोणाकडे आलो देवेंद्रजींकडे, उद्या जाणार एकनाथ शिंदे साहेबांकडे। आमच्या या आंदोलनाचा शेवट शरद पवार यांच्या घरावर होणार आहे, त्यामुळं कोणाला काय आरोप करायचे करू द्या। या महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना मी विनंती करतोय आणि सांगितलोय का मराठा समाजाच्या आरक्षणाचा राजकीय फायदा या ठिकाणी उचलला जात आहे। सगळ्या राजकीय पक्षांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं, कारण मराठा क्रांती ठोक मोर्चाने कोणतं आंदोलन घेतलेलं हातामध्ये जवाब दो मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं। अहो आता मला बरं जरांगे पाटील म्हणतात त्यांच्याशी माझे काही संबंध नाही। मी काय मागणी केली आहे, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं ही मागणी मी केलेली आहे का मग दुसरी मागणी केलेली मी जरांगे पाटलाला पण माझं या ठिकाणी सांगणं आहे की मराठा क्रांती ठोक मोर्चा आतापर्यंत तुमच्या प्रत्येक आंदोलनामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा या ठिकाणी उभा राहिलेला आहे, आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि येणाऱ्या काळात पण ज्या वेळेस तुम्ही आंदोलन करशाल त्यावेळेस मराठा क्रांती ठोक मोर्चा तुमच्या सोबत राहील। हा प्रश्न तुम्ही आता जरांगे पाटलांनाच विचारा। कोण फायदा घेतोय याचा सगळा आता कालचं उदाहरण घ्या, आपले प्रकाश आंबेडकर साहेब काय म्हणले की या आंदोलनाच्या मागे कोण आहे, शरद पवार। काय म्हणले बरं का, काय बोलले की या आंदोलनाच्या मागे प्रकाश आंबेडकर बोलले की या आंदोलनाच्या मागे शरद पवार साहेब आहे बरं का। मातोश्रीवर आम्ही आंदोलन करायला गेलो, अंबानी दानवे काय म्हणले की यांच्या पाठीमागे भाजप आहे। आता आम्ही भाजपचे आंदोलन करायला आलो, आता भाजपचे लोक काय म्हणतील की यांच्या पाठीमागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे। अरे सगळ्या पक्षांनी एकत्रित या आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या ही भूमिका घेऊन मराठा क्रांती ठोक मोर्चा चाललेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।